ॲज अ एक्झिबिटर आणि ॲज अ डिस्ट्रीब्युटर 20 वर्ष मी फिल्म्स इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. ते डायरेक्ट करत आहेत आणि एवढे CIDची टीम जेव्हा पिक्चर करते तर मला समजलं की याला थिएट्रिकल रिस्पॉन्स स्ट्रॉंग राहील. कुछ गडबड आहे हे म्हणणारे तेच राहतील आणि दरवाजा जर तोडायचा झाला तेव्हा त्यांची साथ लागेलच. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. नॉक नॉक कोण आहे या सिनेमाचे प्रेझेंटर आज आपल्याबरोबर. प्रेझेंटरवर सगळ्यात जास्त जबाबदारी असते तो पिक्चर घराघरात पोहोचवण्याची. आणि आज आपल्या गिरीश वानखेडे सर आहेत. पहिले तर खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. आणि मला जाणून घ्यायला आवडेल की नॉक नॉक कोण आहे हा सिनेमाबद्दल आणि तो घराघरात पोचणार कशा पद्धतीने आहे. कारण की सिनेमाची कंडिशन आता खरंच खूप वाईट आहे. तर या सिनेमाची जबाबदारी तुमच्यावर पेलवली आहे. तुम्ही तुम्हाला सगळ्यात जास्त कष्ट येतात. बघा, मी या फिल्मचा प्रेझेंटर आहे आणि ही माझी पहिली फिल्म आहे. ॲज अ एक्झिबिटर आणि ॲज अ डिस्ट्रीब्युटर 20 वर्ष मी फिल्म्स इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. आणि जेव्हा मी पिक्चर बघितली तेव्हाच मला समजलं की इथले जे मेन कॅरेक्टर्स आहेत जे CIDमध्ये 22 वर्षापासून काम करत आहेत, दया शेट्टी, आदित्य श्रीवास्तव, तर त्यांना घेऊन जर फिल्म बनवली तर त्याचा एक ब्रँड रिकॉल आहे. त्यामुळे ह्या पिक्चरमध्ये दया शेट्टी, आदित्य श्रीवास्तव, सोनाली कुलकर्णी, बरखा बेस्ट यासारखे ॲक्टर्स जेव्हा आले तर मला वाटलं की याचा एक ब्रँड रिकॉल होईल. दुसरी, प्रबल बरुआ जे हे डायरेक्टर आहेत ते थ्रिलर आणि सस्पेन्समध्ये त्यांचा खूप मोठं नाव आहे. ते डायरेक्ट करत आहेत आणि एवढे CIDची टीम जेव्हा पिक्चर करते तर मला समजलं की याला थिएट्रिकल रिस्पॉन्स स्ट्रॉंग राहील. त्यामुळे आम्ही या फिल्मला प्रेझेंट करतो आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे की NTT1 मार्केटिंग डिस्ट्रीब्युशनही करते आणि ॲज अ प्रेझेंटर ही माझी पहिली फिल्म आहे. आदित्य आहे, दया सर आहेत, शिवाजी सॅटम देखील प्रमोशनसाठी कधी ना कधी आम्हाला दिसणार आहेत. येस, ते दिसेल. कारण कुछ गडबड आहे हे म्हणणारे तेच राहतील आणि दरवाजा जर तोडायचा झाला तेव्हा त्यांची साथ लागेलच. मग हा दरवाजा तुटून नक्कीच बॉक्स ऑफिसवर काहीतरी धमाका क्रिएट होण्याची शक्यता आहे या सिनेमाने. ऑफकोर्स ही पिक्चर 7 नोव्हेंबरला रिलीज होते आहे आणि आम्हाला आनंद होईल की दर्शक ज्या पद्धतीने CIDला प्रतिसाद देतात त्याच पद्धतीने दर्शकसुद्धा थिएटरमध्ये येतील आणि याला हिट करतील. काय काय प्लॅनिंग आहे तुमची? कारण की आता सगळे प्रेक्षक OTTला धरून खूप आहेत आणि ते घरात बसूनच आहेत. त्यांना खेचून घराच्या बाहेर आणणं हा खूप मोठा टास्क आहे तुमच्या. नाही, पण या पिक्चरमध्ये बघा ॲक्टर्स जे आहेत हे खूप पॉप्युलर आहेत आणि CIDच्या ज्या टीमनी ऑलरेडी एक ब्रँड व्हॅल्यू क्रिएट केलेली आहे. त्यामुळे लोक येतील या पिक्चरला बघायला. आणि सोनाली कुलकर्णी, जरीना वहाब, लिलीपुट सारे चांगले ॲक्टर्स आहेत आणि पिक्चरसुद्धा आम्ही जेव्हा प्रेझेंट करतो याचा चांगली पिक्चर आहे. त्यामुळे लोक येतील बघायला. थँक्यू.